dear students, today we are going to learn and understand a very interesting and important lesson from your Environmental Studies textbook part 1 standard 4, and the lesson is clothes. Try this. Do the following activity and make a note of your observations. Take a piece of cloth and observe it under a magnifying glass. What do you see? आता इथे तुम्हाला लेसनच्या सुरुवातीलाच काही ॲक्टिव्हिटीज करायला सांगितलेल्या आहेत. काय आहेत त्या ॲक्टिव्हिटीज? फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे की तुम्हाला एक कापड घ्यायचं आहे, एक क्लॉथ घ्यायचा आहे आणि एका मॅग्निफाईंग ग्लास थ्रू त्या क्लॉथला ऑब्झर्व करायचं आहे, पाहायचं आहे. मॅग्निफाईंग ग्लास. नाव व्हॉट इज मॅग्निफाईंग ग्लास? Magnifying glasses are a kind of lenses that is used to make objects appear larger. मॅग्निफाईंग ग्लास थ्रू जर आपण एखादी थिंग पाहिली तर ती थिंग आपल्याला खूप मोठी दिसते. फॉर एक्झाम्पल इथे ही एक मॅट आहे. या मॅटला जर आपण मॅग्निफाईंग ग्लास थ्रू पाहिलं तर आपल्याला कसं दिसेल? हे पहा, तीच मॅट आहे. मॅग्निफाईंग ग्लास थ्रू आपण या मॅटला पाहिल्यानंतर आपल्याला त्यातले जे थ्रेड्स आहेत ते मोठे दिसतात. त्यातलं डिझाईन खूप मोठं दिसतं आपल्याला. त्याचप्रमाणे आता इथे ही गर्ल जी आहे ती हे क्लॉथ मॅग्निफाईंग ग्लास थ्रू पाहत आहे. मग कसं दिसेल? त्यातले थ्रेड्स जे आहेत ते मोठे मोठे दिसतील आणि ते थ्रेड्स एकमेकांमध्ये विणलेले आपल्याला दिसतील. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज स्टडी अ सॅक क्लोजली. कॅन यू सी हाऊ इट वॉज मेड? आता इथे सॅग आहे, हो की नाही? आणि ही जर सॅग आपण व्यवस्थित जर पाहिली तर त्यातले थ्रेड्स आपल्याला असे एकमेकांमध्ये विणलेले दिसतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, विजिट अ टेलर. तुम्हाला एका टेलरला भेट द्यायची आहे. इथे या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे हे टेलर आहेत. हे मोठे मोठे कापड जे असतात ते कट करतात आणि त्याला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये स्टिच करत असतात, शिवत असतात. सो यांना टेलर असे म्हणतात. फॉर स्टिचिंग क्लोथ्स द टेलर कट्स क्लॉथ. आणि कपडे शिवण्यासाठी टेलर काका काय करत असतात? ते मोठं जे कापड आहे त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून हवा तसा ड्रेस ते शिवत असतात. टेक अ पीस ऑफ कट क्लॉथ दॅट ही डज नॉट नीड. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे? एक छोटासा पीस घ्यायचा आहे, जो कापडाचा तुकडा जो त्या टेलर काकांना नको आहे. व्हॉट डू यू सी ॲट इट्स एजेस? आणि त्याच्या एजेसवर तुम्हाला काय दिसेल? इथे हे कट क्लॉथ आहे. तुम्हाला काय दिसत आहे? इथे आपल्याला थ्रेड्स दिसत आहेत. हे क्लॉथ आहे आणि या क्लॉथच्या एजला म्हणजे कडेला इथे सगळे थ्रेड्स बाजूला झालेले आपल्याला दिसत आहेत. सो you will see that cloth or fabric is made by intertwining threads together. तुम्हाला असं लक्षात येईल की कापडामध्ये जे थ्रेड्स आहेत, जे धागे आहेत ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. इंटरट्विनिंग म्हणजेच गुंफणे. इथे या क्लॉथमध्ये पाहताय, या क्लॉथमध्ये तुम्हाला असं दिसेल की जे थ्रेड्स आहेत ते स्लांटिंग लाईनमध्ये किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. सो इंटरट्विनिंग थ्रेड्स टुगेदर इज कॉल्ड विविंग. आणि हे जे थ्रेड्स आहेत ते एकमेकांमध्ये गुंफलेले असतात, यालाच विविंग असे म्हणतात. सो इंटरट्विनिंग थ्रेड्स टुगेदर इज कॉल्ड विविंग. लॉंग थ्रेड्स आर वोवन टुगेदर टू मेक क्लॉथ. क्लॉथ म्हणजेच कापड. कापड बनवण्यासाठी लांब लॉंग थ्रेड्स हे एकमेकांमध्ये विणले जातात आणि मग कापड बनवले जाते. नाव वेअर डज दिस थ्रेड कम फ्रॉम? मग हे थ्रेड्स कुठून मिळतात आपल्याला? ट्राय दिस. आता एक ॲक्टिव्हिटी पुन्हा करायची आपण. काय करायचं आहे? टेक अ वॉड ऑफ कॉटन वूल. Pull at it from either side to make it as long as possible. कापूस घ्यायचा आहे आणि कापसाला दोन्ही बाजूंनी हळूवारपणे खेचायचं आहे. मग काय करायचं आहे? Lay it on your palm and pressing it with the other hand, roll it in one direction.
आता इथे ही मुलगी ज्याप्रमाणे करत आहे त्याप्रमाणे करायचं आहे. आपण वात वळतो ना दिव्याची, त्याप्रमाणे अशी वात वळायची आहे. नोट व्हॉट हॅपन्स. काय दिसेल मग तुम्हाला? You will see that the wad of cotton gets twisted into a long wick. जेव्हा वात अशा प्रकारे वळली जाते तेव्हा ती ट्विस्ट होते आणि त्यापासून एक छान वात तयार होते. वीक म्हणजेच वात. Earlier, a spinning wheel was used to draw yarn from cotton. yarn म्हणजेच धागा, दोरा और थ्रेड. पूर्वी कॉटनपासून धागा तयार करण्यासाठी स्पिनिंग व्हीलचा वापर केला जात असे. नावडेज द सेम प्रोसेस इज कॅरीड आउट ऑन मशीन्स. आणि आता सेम प्रोसेस मशीनवर केली जाते. क्लॉथ इज मेड ऑफ कॉटन यार्न. आणि कापड हे कॉटन यार्नपासून तयार केलं जातं. बिसाइड्स कॉटन, व्हॉट अदर मटेरियल्स कॅन बी यूज्ड टू मेक क्लॉथ. कॉटन सोडून इतर कोणते मटेरियल्स आहेत की ज्यापासून कापड तयार केलं जातं? बिसाइड्स कॉटन, वूल, जूट, नायलॉन, रेयॉन, सिल्क, पॉलिस्टर एक्सेट्रा मटेरियल्स कॅन बी यूज्ड टू मेक क्लॉथ. मुलांनो, कापसापासून यार्न तयार केलं जातं, धागा तयार केला जातो आणि धागा एकमेकांमध्ये गुंफून किंवा विणून मोठं कापड तयार केलं जातं. मग कॉटन व्यतिरिक्त अजून कोणते मटेरियल्स आहेत की ज्यापासून कापड तयार केलं जाऊ शकतं? तर ते मटेरियल्स आहेत वूल, जूट, नायलॉन, रेयॉन, सिल्क, पॉलिस्टर एक्सेट्रा. कॉटन व्यतिरिक्त ज्यूटपासून सुद्धा वेगवेगळ्या थिंग्स या तयार केल्या जातात. ज्यूटपासून ज्यूट बॅग्स तयार केले जातात, ज्यूट डोरमॅट्स तयार केले जातात. क्लोथ्स फ्रॉम थिंग्स अदर दॅन कॉटन. कॉटन व्यतिरिक्त अजून कोणत्या मटेरियल्सपासून आपण क्लॉथ तयार करतो? तर त्या आहेत सिल्क. सिल्कवर्म प्रिपेअर्स सिल्क थ्रेड विच कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम इट्स प्युपा. सिल्कवर्मपासून आपल्याला सिल्क मिळतं आणि सिल्कपासूनसुद्धा क्लॉथ तयार केलं जातं. वूल कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द फर ऑफ शीप. शीपचं जे फर असतं त्या फरपासून वूल तयार केलं जातं आणि वूलपासून क्लॉथ तयार होतं. नाव आर्टिफिशियल फायबर्स. आर्टिफिशियल फायबर्स आहेत. दीज फायबर्स आर मॅनमेड अँड यूज टू मेक क्लॉथ. फॉर एक्झाम्पल रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर एक्सेट्रा. जूट आणि कॉटन हे प्लांटपासून आपल्याला मिळतात, तर सिल्क आणि वूल हे आपल्याला ॲनिमल्सपासून मिळतात. सिल्कवर्मपासून सिल्क मिळतं आणि शीपपासून वूल मिळतं. तर आर्टिफिशियल फायबर्ससुद्धा आहेत. ते आहेत रेयॉन, नायलॉन, पॉलिस्टर एक्सेट्रा. हे मॅनमेड आहेत. काही केमिकल एकत्र करून त्यापासून क्लॉथ तयार केलं जातं. नाव डू यू नो, इन ऑर्डर टू विन इंडिपेंडन्स for our country, Mahatma Gandhi started a people's movement. He called upon them to use only those things that were produced in our country. For this purpose, he began to use a charkha or a spinning wheel to make thread. Charkha mandals were then established nationwide, which gave the message of using only Swadeshi goods. मुलांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची चळवळ उभी केली. मोमेंट म्हणजेच चळवळ. त्यांनी लोकांना आवाहन केले की तुम्ही स्वदेशी वस्तू वापरा, ज्या आपल्या देशामध्ये तयार होतात त्याच वस्तू वापरा. आणि त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर सूत कातण्यासाठी केला. धागा बनवण्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर केला. आणि मग देशभरात सूत कातण्यासाठी म्हणजेच धागा थ्रेड तयार करण्यासाठी चरखा मंडळे निर्माण केली गेली व स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला गेला. नाव ट्राय दिस. आता ही एक ॲक्टिव्हिटी करून पाहायची आहे. विजिट अ क्लॉथ शॉप. एका
कपड्याच्या दुकानाला भेट द्यायची आहे. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ द ओनर अँड मेक नोट्स. आणि त्या दुकानचे जे दुकानदार आहेत, जे मालक आहेत, त्यांच्याबरोबर खालील मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. काय आहेत ते मुद्दे? व्हॉट काइंड्स ऑफ क्लॉथ डज ही स्टॉक. ते कोणत्या कोणत्या प्रकारचे क्लॉथ तिथे दुकानामध्ये ठेवतात. डू द टाईप्स ऑफ क्लॉथ हॅव स्पेशल नेम्स. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांचे काही वेगळे असे नावं आहेत का? व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. आणि कोणत्या मटेरियलपासून ते बनवले जातात याबद्दलसुद्धा तुम्हाला चर्चा करायची आहे. व्हॉट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ दॅट मटेरियल. आणि त्या मटेरियलचं ओरिजिनल सोर्स काय आहे, म्हणजे ते मटेरियल कोणत्या घटकापासून बनवले जाते याबद्दल चर्चा करायची आहे. विच रिजन हॅज द क्लॉथ कम फ्रॉम. आणि आपल्या देशाच्या कोणत्या भागातून हे क्लॉथ तुमच्या स्टोअरमध्ये येतं त्याबद्दल तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. आस्क द ओनर फॉर सॅम्पल्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ क्लॉथ. मेक अ टेबल ऑफ द इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम द शॉपकीपर ॲज शोन बिलो. आता इथे टाईप ऑफ क्लॉथ, व्हॉट इट इज मेड ऑफ, सोर्स ऑफ मटेरियल, वेअर द क्लॉथ इज मेड. टाईप ऑफ क्लॉथ. आता क्लॉथचं एक टाईप आहे कॉटन क्लॉथ. तर कॉटन क्लॉथ हे कशापासून बनते? तर ते बनते कॉटनपासून. आणि कॉटन आपल्याला कुठून मिळते, त्याचा मूळ स्रोत काय आहे? सोर्स ऑफ मटेरियल प्लांट्स. कॉटनचे प्लांट्स असतात. कॉटनच्या प्लांट्सपासून आपल्याला कॉटन मिळते. कॉटनपासून थ्रेड बनवला जातो आणि थ्रेड एकमेकांमध्ये गुंफून मग कॉटन क्लॉथ तयार होते. आणि हे कॉटन क्लॉथ कुठे तयार केले जाते? तर ते भिवंडीमध्ये तयार केले जाते. सिल्क. सिल्क हे एक टाईप आहे क्लॉथचं आणि ते कशापासून बनवले जाते? सिल्कपासून. आणि सिल्क कुठून मिळते, त्याचा मूळ स्रोत काय आहे, सोर्स काय आहे? तर सिल्कवर्म. सिल्कवर्म सिल्क देतं. आणि कुठे बनवलं जातं सिल्क? तर बनारसमध्ये. त्यानंतर वूल. वूल कशापासून बनलं जातं? तर वूलपासून. शिप आपल्याला वूल देते आणि वूलपासून वूलन क्लोथ्स तयार केले जातात आणि ते जास्त करून अमृतसरमध्ये तयार केले जातात. नायलॉन आणि रेयॉन हे दोन्हीही आर्टिफिशियल थ्रेडपासून तयार केले जातात आणि हे आर्टिफिशियल थ्रेड काही केमिकल्सला एकत्र करून तयार केले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीजमध्ये नायलॉन आणि रेयॉन हे क्लॉथ तयार केले जातात. जास्त करून गुजरातमध्ये याची निर्मिती होत असते. You will have realized that cloth is made of different materials, for example cotton, wool, jute, nylon, rayon, etc. Plants are the source of some of these materials. Some are from other sources. Now use your brain power. Nylon and rayon are made of a tar-like material. But then what is the source of tar? टार लाईक मटेरियल म्हणजेच डांबरासारखा चिकट असा एक पदार्थ असतो. त्यापासून नायलॉन आणि रेयॉन हे बनवलं जातं. पण मग हे जे टार आहे त्याचं मेन सोर्स काय आहे? तर नायलॉन आणि रेयॉन हे नॅफ्था नावाच्या केमिकलपासून बनवले जातात आणि हे केमिकल चिकट असते. हे केमिकल फॅक्टरीजमध्ये बनवले जाते. मुलांनो, आपल्याला कॉटन थ्रेड हा कॉटनपासून मिळतो, कॉटनच्या प्लांटपासून. सिल्क थ्रेड आपल्याला सिल्कवर्मपासून आपण मिळवतो. सिल्कवर्म सिल्क देते आणि त्या सिल्कपासून सिल्कचा थ्रेड बनवला जातो. त्याचप्रमाणे शिपच्या फरपासून वूल तयार केलं जातं आणि वूलपासून वूलन थ्रेड तयार केला जातो. मग नायलॉन आणि रेयॉन हे या दोन्ही क्लॉथचे जे थ्रेड आहेत ते थ्रेड एका केमिकलपासून तयार केले जाते आणि हे केमिकल फॅक्टरीजमध्ये तयार केले जाते. नाव डू यू नो क्लॉथ कॅन बी वोवन इन 2 ways. 1. Sweaters, caps, etc. are woven with the help of knitting needles at home. इथे तुमच्या घरीसुद्धा तुमची आजी किंवा इतर कोणी तुम्ही असं पाहिलं असेल विणताना, स्वेटर विणताना, शॉल विणताना.
इथे वुलनचा एक थ्रेड आहे. ओके, आणि या वुलनच्या थ्रेडपासून अशा प्रकारे स्वेटर्स विणले जातात. सेकंड, हँडलूम्स अँड पॉवरलूम्स आर यूज टू वीव क्लॉथ ऑन अ लार्ज स्केल. आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा कापड बनवायचं असतं त्यावेळी हँडलूम आणि पॉवरलूम यांचा वापर केला जातो. हँडलूम म्हणजे अशा हाताच्या मदतीने कापड तयार केलं जातं आणि पॉवरलूम म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचा वापर करून मोठ्या मोठ्या मशिनरीजचा वापर करून क्लॉथ तयार केलं जातं. नाव ट्राय दिस. टेक क्लीन वॉटर इन अ स्मॉल बकेट. एका छोट्याशा बकेटमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. सोक द क्लोथ्स यू हॅव वोन ऑल डे इन द बकेट. आणि मग त्या बकेटमध्ये तुम्ही दिवसभर घातलेले कपडे भिजवायचे आहेत. सोक म्हणजेच भिजवणे. आफ्टर अन आवर टेक द क्लोथ्स आउट ऑफ द बकेट. आणि एका तासानंतरनं तुमचे ते कपडे आहेत त्या बकेटमधून बाहेर काढायचे आहेत. बिफोर टेकिंग देम आउट, पण बाहेर काढण्यापूर्वी रिंग देम आउट टाईटली इन द बकेट इटसेल्फ. इथे या काकू ज्याप्रमाणे कपडे पिळत आहेत या पाण्यामध्ये त्याप्रमाणे तुम्ही ते कपडे पिळायचे आहेत कपडे बाहेर काढण्यापूर्वी. नाव ऑब्झर्व द वॉटर इन द बकेट. आता बकेटमधील जे वॉटर आहे ते तुम्ही लक्षपूर्वक पाहायचे आहे. इज द वॉटर इन द बकेट स्टील क्लीन और डू यू सी एनी चेंज इन द वॉटर. या बकेटमधील पाणी तुम्ही आधी ज्याप्रमाणे स्वच्छ पाणी घेतलं होतं त्याप्रमाणेच आहे की खराब झालेलं आहे. या बकेटमधील पाणी हे आता क्लीन नसणार आहे कारण दिवसभर घातलेले कपडे त्या कपड्यांवर धूळ, माती किंवा इतर डाग हे असणार आहेत आणि ते सगळे डाग, धूळ, माती या पाण्यामध्ये आता उतरले असणार आणि तुमचे कपडे जे आहेत ते क्लीन झालेले असतील. सो यू विल सी दॅट वेन वी यूज क्लोथ्स दे बिकम डर्टी. जेव्हा आपण कपडे यूज करतो, दिवसभर आपण कपडे घालतो तेव्हा त्या कपड्यांवर धूळ, माती, इतर गोष्टी या लागतात. ते कपडे खराब होतात. नाव कॅन यू गिव्ह सम रिझन्स वाय क्लोथ्स गेट डर्टी. आपले कपडे खराब का होतात? मेक अ लिस्ट ऑफ दिस रिझन्स. आर क्लोथ्स बिकम डर्टी फॉर व्हेरियस रिझन्स. खूप वेगवेगळ्या कारणाने आपले कपडे हे खराब होत असतात. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू क्लीन आवर क्लोथ्स. आपले कपडे हे स्वच्छ करणे गरजेचे आहे. वेअरिंग क्लीन क्लोथ्स इज अ गुड हॅबिट. स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. वी मस्ट ऑलवेज हॅव क्लीन क्लोथ्स इन ऑर्डर टू रिमेन हेल्दी अँड लुक नीट अँड टायडी. आपली हेल्थ ही छान राहावी यासाठी स्वच्छ कपडे घालणे आणि छान आपण दिसावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. त्यासाठी सुद्धा स्वच्छ कपडे घालणे कधीही चांगले असते. नाव कॅन यू टेल विथ व्हॉट डू वी वॉश आवर क्लोथ्स ॲट होम. घरी आपण कशाच्या मदतीने कपडे धुत असतो? व्हॉट इज यूज्ड इन द लॉन्ड्री फॉर वॉशिंग क्लोथ्स. विच डिफरंट टाईप्स ऑफ सोप्स फॉर वॉशिंग क्लोथ्स आर सोल्ड इन ग्रॉसरी शॉप्स. ग्रॉसरी शॉप्स म्हणजेच किराणा मालाच्या दुकानामध्ये कपडे धुण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे सोप्स अवेलेबल असतात? फाइंड द आन्सर्स टू द अबाव क्वेश्चन्स अँड मेक अ लिस्ट. You will realize that various types of soap are used to clean clothes. For example, soap bars, detergent powder, liquid soap, etc. What can you use to clean clothes if these substances are not available? आणि जर सोप बार्स, डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड सोप या प्रकारचे सबस्टन्सेस जर कपडे धुण्यासाठी नसेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचे सबस्टन्सेस यूज कराल कपडे धुण्यासाठी? ट्राय दिस. बाय सम रीठा सोप नट्स. सोप नट्स असतात रीठा, ते विकत आणायचे. सोक देम इन वॉर्म वॉटर. वॉर्म वॉटर म्हणजेच कोमट पाण्यामध्ये ते भिजवायचे आहेत. स्टर द वॉटर. वॉटर हलवायचं आहे. व्हॉट हॅपन्स. काय दिसेल तुम्हाला? तुम्हाला दिसेल की त्या पाण्यामध्ये फेस तयार झालेला आहे. ॲड वॉशिंग सोडा टू वॉटर अँड स्टर द वॉटर. व्हॉट हॅपन्स. आणि आता त्या पाण्यामध्ये तुम्हाला वॉशिंग सोडा टाकायचा आहे आणि पुन्हा ते पाणी
हलवायचं आहे. काय दिसेल तुम्हाला? त्या पाण्यामध्ये छान फेस तयार झालेला आहे. नाव सोक डर्टी क्लोथ्स इन दिस वॉटर. आणि आता या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे खराब झालेले जे कपडे आहेत ते भिजवायचे आहेत. वॉश दिस क्लोथ्स आफ्टर हाफ ॲन आवर. आणि अर्ध्या तासानंतर तुमचे हे कपडे छान धुवायचे आहेत. हॅव द क्लोथ्स बिकम क्लीन. कपडे स्वच्छ झाले का? हो, अशा प्रकारे कपडे धुतल्यानंतर कपडे स्वच्छ निघतात. सोप नट्स, वॉशिंग सोडा, हिंगनबेट, लाईमस्टोन etc. are used to wash clothes. These are all natural substances. Now, can you tell, do you still use the clothes you wore in the first standard? तुम्ही फर्स्ट स्टँडर्डमध्ये जे कपडे घालत होतात तेच कपडे आता फोर्थ स्टँडर्डमध्ये सुद्धा घालता का? नक्कीच नाही, कारण तुम्ही मोठे झालेले आहात. इफ यू डू नॉट, व्हॉट क्लोथ्स डू यू यूज नाव? जर तुम्ही तेच कपडे घालत नाही आहात, मग तुम्ही आता कोणते कपडे घालता? तुम्ही तुमच्या साईजचे, तुमच्या मापानुसार कपडे घालता. वाय डू यू नॉट यूज युअर ओल्ड क्लोथ्स? तुम्ही तुमचे ओल्ड क्लोथ्स का घालत नाही? कारण तुम्ही मोठे झालेले आहात, तुमची उंची वाढलेली आहे, तुम्हाला जुने कपडे येत नाहीत, हो ना? आणि जुने कपडे आता जुनेही झालेले आहेत. वाय कॅन यू नॉट वेअर अ ड्रेस नाव विच वॉज युअर फेवरेट वेन यू वर यंगर? तुम्ही जेव्हा छोटे होतात तेव्हा तुमचा फेवरेट ड्रेस कोणता होता? व्हॉट हॅपन्स टू क्लोथ्स दॅट वी डू नॉट यूज एनीमोर? आणि आता जे कपडे आपण वापरत नाही त्या कपड्यांचं काय होतं? टॉक टू युअर पेरेंट्स अँड ग्रँडपेरेंट्स अँड आस्क देम व्हॉट हॅपन्स टू ओल्ड क्लोथ्स. तुम्ही तुमच्या पेरेंट्सशी किंवा ग्रँडपेरेंट्सशी याबद्दल चर्चा करायची आहे की माझे जुने कपडे आता कुठे आहेत, त्यांचं काय झालेलं आहे. नाव ट्राय दिस. डिड यू नो दॅट ओल्ड क्लोथ्स कॅन बी एक्सचेंज्ड फॉर न्यू युटेन्सिल्स? तुम्हाला माहीत आहे का की तुमचे जे जुने कपडे आहेत ते एक्सचेंज केले जातात नवीन युटेन्सिल्ससोबत, नवीन भांड्यांसोबत. माहीत आहे का तुम्हाला? Talk to people whose occupation it is to trade old clothes in exchange for new utensils. तुम्ही अशा लोकांशी चर्चा करा की जे जुने कपडे घेतात आणि त्या बदल्यात नवीन भांडे देत असतात. या अशा प्रकारच्या काकू तुम्हाला तुमच्या आसपासमध्ये, तुम्ही जिथे राहता तिथे दिसत असतील. यांना बुहारीन असे म्हणतात. या काय करतात? तुमचे जे जुने कपडे आहेत ते घेतात आणि त्या बदल्यात नवीन भांडे तुम्हाला देत असतात. आता इथे खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत. त्या पॉईंट्सनुसार तुम्हाला यांच्याशी चर्चा करायची आहे. काय आहेत ते पॉईंट्स? व्हॉट डू दे डू विथ द ओल्ड क्लोथ्स? जुन्या कपड्यांचं तुम्ही काय करता? आर द गुड क्लोथ्स अँड टॉर्न क्लोथ्स सेपरेटेड? चांगले कपडे आणि फाटलेले कपडे हे वेगळे वेगळे केले जातात का? व्हॉट डू दे डू विथ क्लोथ्स दॅट आर स्टील गुड? आणि जे कपडे अजूनही चांगले आहेत, फाटलेले नाही आहेत, त्या कपड्यांचं तुम्ही काय करता? हे सुद्धा तुम्हाला विचारायचं आहे. हू टेक्स देम? ते चांगले कपडे कोण घेतं? व्हॉट डू दे डू विथ टॉर्न क्लोथ्स? फाटलेल्या कपड्यांचं ते काय करतात? डू दे कीप सम ऑफ द क्लोथ्स फॉर देमसेल्व्स? त्यातले काही चांगले कपडे हे त्यांच्यासाठी, स्वतःसाठी ते ठेवून घेतात का? हाऊ कॅन दे अफोर्ड टू टेक ओल्ड क्लोथ्स इन एक्सचेंज फॉर न्यू युटेन्सिल्स? त्यांना कसं काय बरं परवडतं जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन युटेन्सिल्स द्यायला, नवीन भांडे द्यायला? याबद्दल कधी तुम्ही विचार केलेला आहे का? स्टुडंट्स, क्लोथ्स आर ड्युरेबल. Therefore, even if they become old, they can still be used. मुलांनो, क्लोथ्स, कपडे हे ड्युरेबल असतात, फार काळ ते टिकतात. त्यामुळे जरी ते जुने झाले तरी ते वापरले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा टी शर्ट खूप आता टाईट होतो आहे, तुम्ही मोठे झालेले आहात, तुमची उंची वाढलेली आहे, तुमची हेल्थ चांगली झालेली आहे, म्हणून आता तुम्हाला तो टी शर्ट हा टाईट होत आहे. मग तुम्ही तो वापरू शकता का? नाही. याचा अर्थ
तो टी शर्ट खराब झालेला आहे का? तर नाही. तो टी शर्ट इतर दुसऱ्या कोणाला तुम्ही दिला तर तो टी शर्ट वापरेल तो, हो की नाही? सो क्लोथ्स आर ड्युरेबल. ते जरी जुने झाले तरी ते वापरले जाऊ शकतात. इफ ओल्ड क्लोथ्स आर स्टील इन अ गुड कंडिशन दे कॅन बी गिवन टू दोज हू नीड देम. जर तुमचे कपडे हे चांगल्या कंडिशनमध्ये असतील तर ते इतर कोणाला तरी ज्याला त्याची गरज आहे त्याला दिले जाऊ शकतात, त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. टॉर्न क्लोथ्स कॅन बी मेड इंटू युजफुल आर्टिकल्स लाईक क्विलिट्स ऑर डिश क्लॉथ्स, डोर मॅट्स एक्सेट्रा. आणि जे फाटलेले कपडे आहेत ते इतर दुसऱ्या कोणत्या प्रकारामध्ये वापरले जाऊ शकतात. त्याच्यापासून फाटलेल्या कपड्यांपासून क्विलिट तयार केली जाऊ शकते किंवा डिश क्लॉथ तयार केलं जाऊ शकतं, डोर मॅट तयार करतात. ओके. ओल्ड क्लोथ्स कॅन बी यूज्ड टू मेक न्यू क्लोथ्स. जुन्या कपड्यांपासून वेगळे नवीन असे कपडे तयार केले जाऊ शकतात. थ्रेडबेअर क्लोथ्स कॅन बी पल्प्ड अँड यूज टू मेक पेपर. आणि ज्यांचे थ्रेड्स हे खराब झालेले आहेत, जे फारच जुने झालेले कपडे आहेत, त्यांच्या पल्पपासून पेपर तयार केला जाऊ शकतो. दिस पल्प इज यूज्ड टू मेक पेपर प्लेट्स, फ्लावर्स एक्सेट्रा. इट कॅन ऑल्सो बी यूज्ड टू मेक मॉडेल्स. नाव ट्राय दिस. स्टडी द पिक्चर्स. आता इथे खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत. त्या पिक्चर्सला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व द डिफरन्सेस इन द डिफरंट टाईप्स ऑफ क्लोथ्स. आता इथे जे पिक्चर्स दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे त्यांनी घातलेले आहेत. यू विल सी पीपल वेअरिंग दिस टाईप्स ऑफ क्लोथ्स इन युअर ओन लोकॅलिटी ऑर व्हेन यू गो आउट ऑफ टाउन. तुम्ही जिथे राहता तिथेसुद्धा या प्रकारचे काही कपडे घातलेले तुम्हाला दिसतील लोकांनी. किंवा तुम्ही इतर दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेला तर तिथे वेगळ्या प्रकारचे कपडे हे घातलेले असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही राजस्थानमध्ये गेलात तर तिथे अशा प्रकारचे कपडे असतील, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कपडे असतील. त्याचप्रमाणे आपले जे कोळी बांधव आहेत ते अशा प्रकारचे कपडे घालतात. मीट दिस पीपल, ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट देअर क्लोथ्स अँड राईट इट इन युअर नोटबुक. या लोकांशी तुम्ही भेटायचं आहे, या लोकांना भेटायचं आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये इन्फॉर्मेशन राईट करायची आहे. डू दे वेअर सच क्लोथ्स ऑल इयर राऊंड. अशा प्रकारचे कपडे ते पूर्ण वर्षभर घालतात का? आर एनी चेंजेस मेड डिपेंडिंग ऑन द वेदर. आणि क्लायमेटनुसार, वेदरनुसार ते कपडे चेंज करतात का? फॉर एक्झाम्पल रेनी सीझनमध्ये ते कशा प्रकारचे कपडे घालतात, समर सीझनमध्ये कशा प्रकारचे कपडे घालतात, विंटर सीझनमध्ये कशा प्रकारचे कपडे घातले जातात. आर एनी चेंजेस मेड ड्युरिंग फेस्टिवल्स अँड अदर सेलिब्रेशन्स. फेस्टिवल्समध्ये किंवा इतर सेलिब्रेशन्समध्ये कशा प्रकारचे कपडे घातले जातात. मुलांनो, वेदर कंडिशन्सनुसार आपण आपली जी कपड्यांची स्टाईल आहे ती बदलत असतो. विंटर सीझनमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे कपडे घालतो तर समर सीझनमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. जर कोणत्या फेस्टिवलमध्ये जायचं असेल तर तिथे जाण्याचे वेगळ्या प्रकारचे आपले कपडे असतात, त्याप्रमाणे आपण कपडे घालत असतो. देअर इज डायव्हर्सिटी इन क्लोथिंग इन महाराष्ट्र ड्यू टू कल्चर अँड जॉग्राफिकल डिफरन्सेस. कन्सिडरिंग द क्लायमेट, people in Maharashtra mainly wear cotton clothes. Now try this. Gather old as well as recent photographs of your grandparents, parents and relatives. Ask them when the photographs were taken and write the date behind each. Arrange them according to the year in which they were taken. With the help of the pictures, observe how the style of clothing has changed. Find out the reasons behind these changes. आता इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे छानशी. काय आहे ॲक्टिव्हिटी? की तुम्हाला तुमच्या पेरेंट्सचे, ग्रँडपेरेंट्सचे किंवा रिलेटिव्सचे फोटोग्राफ्स कलेक्ट करायचे आहेत. मग ते फोटोग्राफ्स कसे कलेक्ट करायचे आहेत? त्यांचे जुने फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत, त्याच्या मागे तो फोटो कधी काढलेला होता त्याची डेट राईट करायची आहे. आणि रिसेंट फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत आणि त्यांच्या क्लोदिंगमध्ये कसा डिफरन्स झालेला आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. नाव व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दिस लेसन. क्लॉथ
is made from yarn. Yarn may be made from cotton, wool, etc. Clothes become dirty on being used. We must always wear clean clothes. जेव्हा आपण कपडे घालतो दिवसभर तेव्हा ते खराब होतात. मग ते आपण स्वच्छ करायला हवेत. Soaps or natural substances like Rita can be used for washing clothes. Old clothes should not be thrown away. They can be reused. We see diversity in clothing because of culture and geographical differences. There is a difference in the types of clothing worn in earlier times and those worn today. फार पूर्वी वेगळ्या प्रकारचे कपडे घातले जायचे आणि जसं जसं काळ बदलत जातो त्याप्रमाणे क्लोथिंगची स्टाईल सुद्धा बदलत जात असते. So that's all for today. We will meet again in our next video, which is based on question and answers of this lesson. Do watch that video to understand this lesson better. Link is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.